आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सर्वसमावेशक डिजिटल जाहिरात धोरण 2023ला मान्यता. धनत्रयोदशीसह आयुर्वेद दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतोय आणि विकसित भारत संकल्प यात्रेचा 15 नोव्हेंबर 2023 पासून आरंभ होणार. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 22 डिसेंबरपर्यंत चालेल. या 19 दिवसांच्या अधिवेशन काळात एकूण 15 बैठका होणार आहेत. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. जातीनिहाय जनगणना अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवल्यानंतर बिहार विधानसभेनं आरक्षणाची मर्यादा 75% वाढवण्याबाबतचं विधेयक काल मंजूर केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही. राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारनं महाराष्ट्रात आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावलं उचलावीत, जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल. बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. अपुरा पाऊस पडल्यामुळे पिकाची परिस्थिती समाधानकारक नसल्यानं वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. पीक विमा कंपनीनं 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव देण्यात यावा. थकीत असलेली अतिवृष्टी, गारपीट आणि नापिकीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे, अशा मागण्यांसाठी आज वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वाशिम शहरातील स्थानिक चौकात शेतकरी आणि कष्टकरी यांच्या विविध मागण्यांसाठी जागर गोंधळ आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं. अकोला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजक मार्गदर्शन केंद्रातर्फे मॉडेल करिअर सेंटरच्या सहकार्यानं अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध पदांसाठी 79 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. नावाजलेल्या कंपन्यांमधील सुमारे 267 पदांसाठी हा मेळावा घेण्यात आला होता. यात अकोल्यातील एकूण 287 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी एकूण 79 उमेदवारांची त्यांनी सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक निवड करण्यात आली आहे. एनसीएस अर्थात नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवरही रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज सभागृहात दिनांक 2 आणि 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महारोजगार मेळाव्यात 50,000 बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. मेळाव्यामध्ये 1,000 कंपन्यांचा सहभाग असेल. याद्वारे विविध क्षेत्रातील 50,000 रिक्त पदांची भरती होणार आहे. राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याच्या संदर्भात अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदवण्यासाठी rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं भारत सरकारची जाहिरात शाखा असलेल्या केंद्रीय संचार ब्युरो अर्थात सीबीसी या विभागाला डिजिटल प्रसार माध्यम अवकाशात विविध प्रसार अभियानं हाती घेण्यासाठी आणि त्याबाबत सक्षम करण्यासाठी डिजिटल जाहिरात धोरण 2023ला मान्यता दिली आहे. या धोरणामुळे सीबीसीला व्यापक आणि गतिवान अशा डिजिटल विश्वात लोकाभिमुख अभियानांमध्ये सरकारी योजना, कार्यक्रम आणि अभियान इत्यादी बाबी लोकांपर्यंत घेऊन जाण्यास गती मिळेल. सीबीसीला पहिल्यांदाच सार्वजनिक सेवा अभियानांचे संदेश मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातूनही प्रसारित करता येतील. विविध हितधारकांशी व्यापक चर्चा करून डिजिटल जाहिरात धोरण 2023 तयार करण्यात आलंय आणि यामुळे भारत सरकारचा नागरिकांपर्यंत डिजिटल संपर्क प्रसारात सुधारणा होईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज दिवाळी सणातील धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धन्वंतरीच्या कृपेने सर्वांना सुदृढ आरोग्य आणि संपन्नता मिळावी, ज्यातून विकसित भारताच्या संकल्पाला नवी दिशा मिळेल, असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. राष्ट्रीय आयुर्वेद दिवस देखील आज साजरा केला जातोय. आरोग्यासाठी आयुर्वेद ही यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे. नागपूरच्या आयुर्वेदिक महाविद्यालयासह विविध संस्था
संस्थांतर्फे आज रॅली, रोगनिदान शिबिरं, व्याख्यानं अशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातील कानशिवणी इथे शिवारातून वाहणाऱ्या पाण्याचा कोरडवाहू शेतीसाठी उपयोग करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता तालुका कृषी विभाग आणि आरोळी सामाजिक संस्थेच्या पुढाकारानं कुरणखेड मंडळातील शेतकऱ्यांनी श्रमदान करून आणि लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्यात आले आहेत. आरोळी सामाजिक संस्था आणि तालुका कृषी विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा मिळाली आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंमली औषधद्रव्य आणि प्रभावी पदार्थ जवळ बाळगून त्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या आरोपीला बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1,14,08,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. बालविवाह थांबवण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. शासकीय विभागांनी समाजासह विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्यानं असे विवाह होऊच नयेत यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवनात बालविवाहांबाबतचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण 20 बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दिवाळीनिमित्त रविवार 12 नोव्हेंबर रोजी सीताबर्डी किल्ल्याला नागपूरकरांना भेट देता येणार आहे. ओळख पुरावा सादर करून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत रेल्वे स्थानकासमोर आर्मी भरती ऑफिस गेटकडून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल. आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत नागपूर विभागातील सर्व नोंदणीकृत केंद्रांवर हमी भावानं धान खरेदी करण्यात येणार आहे. पणन हंगाम 2023-24 साठी धानाच्या साधारण दर्जासाठी 2,183 रुपये तर अ दर्जा धानासाठी 2,203 रुपये आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीकरता अन्न नागरी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन पुरवठा उपायुक्त यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथे सुरू असलेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खिताबी लढतीसाठी माती विभागात वाशिमच्या सिकंदर शेख आणि सांगलीच्या संदीप मोटे यांनी, तर गादी विभागात पुण्याच्या हर्षद कोकाटे आणि शिवराज राक्षे यांनी अंतिम फेरीत धडक मारली. माती आणि गादी विभागातल्या विजेत्यांमध्ये आता महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. महाराष्ट्राचा वैभव असलेल्या कुस्तीच्या विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतानं 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकं पटकावली. स्पर्धेच्या काल शेवटच्या दिवशी कंपाऊंड प्रकारात 3 सुवर्ण पदकांसह 5 पदकं कमावली आहेत. महिला स्पर्धकांमध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेनम, प्रणीत कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी यांच्या चमूनं सुवर्ण पदक पटकावलं, तर महिलांच्या एकेरी गटात प्रणीत कौरनं भारताच्या ज्योती सुरेखा वेनमला मागे टाकत सुवर्ण पदक कमावलं. 19 वर्षांखालील युवकांच्या 50 षटकांच्या आगामी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल संघ जाहीर केला. भारताच्या 2 संघांसह इंग्लंड आणि बांगलादेशचे संघ या चौरंगी मालिकेत सहभागी असतील. येत्या 13 नोव्हेंबरपासून भारतात हे सामने खेळले जाणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आदिवासी जिल्ह्यांना अग्रक्रम देण्यात आला असून गडचिरोली जिल्ह्यात येत्या 15 नोव्हेंबरपासून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. याबाबत केंद्र सरकारचे सहसचिव कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की देशभर चालणाऱ्या या कार्यक्रमात 70 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. यापूर्वीही अशा प्रकारचं अभियान राबवण्यात आलंय. भारत सरकारच्या जनोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये व्हॅनद्वारे माहितीचं प्रसारण करण्यात येणार असून ग्रामीण आणि शहरी भागात 17 उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याकरता 5 अतिरिक्त उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला आणि मिळणार आहे याबाबतची नोंद ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात येत असून विकसित भारत संकल्प यात्रेबाबतची माहिती लोकांना समजेल अशा स्थानिक भाषेतून देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सर्वसमावेशक डिजिटल जाहिरात धोरण 2023ला मान्यता. धनत्रयोदशीसह आयुर्वेद दिन सर्वत्र उत्साहात साजरा आणि विकसित भारत संकल्प यात्रेचा 15 नोव्हेंबर 2023 पासून प्रारंभ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.